झाले तुमच्यापैकी कोणी कोणी याच्या अगोदरचे दोन्ही पण सेशन्स अटेंड केले? अच्छा, ठीक आहे. याच्या अगोदरचे एक म्हणजे पहिलं एक, आणि कुणाचा आज पहिला दिवस आहे? ठीक. सगळे सेशन्स यूट्यूबवर टाकलेले आहेत. ज्यांचं मिस झालं त्यांनी आपल्या आपल्या रिकाम्या वेळेत ते पाहू शकतात, किंबहुना जसा वेळ मिळतो तसं. का? कारण लिंक लागेल आपल्याला. 2 सेशन झाले म्हणजे 50% आमचा लोड संपला. कशाचा? सेशनचा. आता थोडा बाकी आहे. पहिल्या सेशन्समध्ये आपण गोल सेट केलं आणि इंग्रजीचे प्रॉब्लेम्स नेमके काय आहेत आणि ते कोणाकोणाला असतात आणि आम्ही किती टक्के आम्हाला इंग्रजी न येण्यासाठी जबाबदार आहोत. दिस मच वी डिस्कस्ड. गेल्या सेशनमध्ये आपण हे ठरवलं की ध्येय सेट केल्यानंतर त्याला अचीव करायचं असेल तर स्वॉट ॲनालिसिस करावं लागतं. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या स्ट्रेंथ्स आणि आपल्या आपल्या विकनेसेस शोधाव्या लागतात आणि त्याच्यावर काम करावं लागतं. याच्यावर आपलं बोलणं झालं. आता मला असं वाटतं की तुम्ही स्ट्रेंथ काढल्या असतील आपल्या आपल्या, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न 100% केला असेल. नसेल तर परत जाऊन एकदा करा. काय करायचं आहे? टिकाव घ्यायचा, खोरं घ्यायचं आणि उकरायचं. स्ट्रेंथ सापडतील, विकनेसेस सापडतील. असं आहे का? मग कसं आहे? अरे बाबा, कसं आहे? आम्हाला आमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहेत आणि काय विकनेसेस आहेत हे माहीत असलं पाहिजे. कोणाला माहीत असेल? स्वतःलाच ना. म्हणजे शोधल्या का स्ट्रेंथ आणि विकनेसेस? सर, ते काही सापडत असतंय का? दुसऱ्याच्या विकनेसेस शोधायला सांगा की कशा सापडतात बघा. तर मी जर आत्ता पेपर हातात दिला आणि सांगितलं तुमच्या मित्राच्या विकनेसेस किंवा तुमच्या मित्राचे मैत्रिणींचे दोष लिहा, एक पान भरल 2 मिनिटात. कारण आम्हाला लोकांचे दोष लवकर दिसतात आणि आमचे दोष दिसत नाहीत. का? का दिसत नाहीत? कारण आम्हाला माहीतच नाही आमच्यात दोष आहेत. आम्हाला लोक कसे नालायक आहेत आणि दुनिया कशी चुकती, पुढचे कसे बाद आहेत, त्यांचा कसा प्रॉब्लेम आहे, तो अमका अमका कसा खराब आहे, माझा काहीच दोष नाही असं वाटतं प्रत्येकाला. असं नसतं. स्ट्रेंथ आणि विकनेसेस शोधायच्या, त्याच्यावर काम करायचं आणि हळूहळू हळूहळू आपली पर्सनॅलिटी काय करायची? डेव्हलप करायची. दिस इज द बेस्ट वे एज फार एज सक्सेस इज कन्सर्न. सगळ्यात मोठा विकनेस जर आमच्या सगळ्यांमध्ये कोणतं असेल तर त्याचं नाव आहे प्रोक्रॅस्टिनेशन. आजचं काम उद्यावर टाकण्याची माणसाची प्रवृत्ती. काम इम्पॉर्टंट आहे हे माहीत असून सुद्धा आम्ही काय करतो? नंतर करू, उद्या करू, दुपारून करू, सोमवारी करू, सुट्ट्या लागल्यावर करू. होतंय का असं? नाही. बरं झालं तुमचं होत नाही. मी बाकीच्या लोकांचं सांगायला लागलोय. तुमची सगळ्यांची कामं वेळेतच होत असतील असं मला वाटतंय. नाही होतेच सगळे वेळेवर. होतंय चाल ढकल का नाही? बरं बंद करू का? तुम्ही बोल ना. का माझा राग यायला लागलाय? ते मला असं हो ना सर, काय करावं आता? चला समजून घेऊया. तुम्ही समजदार आहात चांगल्या प्रकारे. आहे का विकनेस मग आमचा? काय? कोणता कोणता विकनेस? काय बोललो मी आता? काय झालं? काय बोललो? कोणता विकनेस? दोष. कोणता दोष? तुम्ही पैसे भरलेत ना?
मग का लाजायला लागले? लाजून तर वाट लागली आपली. इथं चुका करायच्यात. हा क्लासरूम नाही, मिस्टेक रूम आहे. बाहेर चुका करण्यासाठी तुम्हाला परवानगी नाही का आहे? इथं चुका करण्यासाठी तुम्हाला परवानगी आहे. जिथं चुका करण्यासाठी परवानगी आहे तिथं बिनधास्त करायच्या. घडतंय काय? बाहेर चुका करण्याची परवानगी नाही तरी आम्ही बाहेर चुका करतोय. आणि इथं का चुका करत नाहीत? कारण इथं आम्हाला लाज वाटते. वाटते ना थोडे. तुमच्यापैकी भरपूर लोकांना बोलता येत आहे, पण ते नुसतं तोंडातून शब्द बाहेर येत नाहीत. येत नाहीत का? येतात, पण कधी? क्लास संपल्यावर. क्लासमध्ये येत नाहीत. चला, हरकत नाही. काय सांगत होतो मी? लिहू का? हा दोष आहे बघा, प्रोक्रॅस्टिनेशन. मस्त स्पेलिंग आहे त्याचं. कसलं नेशन? हा, त्याचा अर्थ काय? आजचं काम उद्यावर ढकलण्याची मानसिक प्रवृत्ती. कोणतंही काम सुरू करण्यासाठी आपण नाही म्हणत नाहीत. तुम्ही बघा, पटतंय का? पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नका, तर नाही तरी म्हणा ना. अभ्यास करायचा? हो. कधी? उद्यापासून. क्लास लावायचा आहे हो, 1 तारखेपासून. का 30 तारखेला उलट्या व्हायला लागल्या? नाही. चालतंय, सोमवारपासून बघू. का? संडेला रेंज नाही. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे हे काम करणं गरजेचं आहे, तरी सुद्धा ते काम पूर्ण होत नाही. त्याला आम्ही पुढे ढकलतो. का ढकलतो बाबा? आता एक काम पुढे ढकलल्यानंतर हा जो आमचा दोष आहे, कितीतरी भविष्यामध्ये याचे धोके आहेत. समजून घ्या. कितीतरी काय आहेत? धोके आहेत याचे. जर वेळेवर अभ्यास केला नाही, हॉल तिकीट आल्यानंतर कळालं. पहिलं काय झालं? अभ्यास करणं महत्त्वाचं आहे का नाही? आहे. माहीत नव्हतं का? होतं. बरं, इंग्लिश इम्पॉर्टंट आहे माहीत नव्हती का? होती. तरी एवढा दिवस पुढं का ढकलली? सवय. काही नाही, काही नाही, सवय. तर हे बघा, काम 4 प्रकारचे असतात. आता आपण बघितलं 2-3 सेशनमध्ये. काही लोक मोठे आहेत, काही लोक या जगामध्ये स्पेशल आहेत, आणि काही लोक मात्र सर्वसामान्य आहेत. एवढं तर आपण बघितलंय. येस ऑर नो? बघितलं का नाही? तर ही लोक सर्वसामान्य माणसं सुद्धा कामं करतात, आणि स्पेशल माणसं सुद्धा, स्पेशल लोक सुद्धा कामच करतात. मला सांगा, असा एक तरी माणूस आहे का जो काहीच काम करत नाही जगात? मुंडे हलवू नका यार, तुमच्या पाया पडतो मी. हां हां, म्हातारे माणसं बघितलेत, काहीच करत नाहीत का? काही बी करतात. बारके पोरं म्हणजे काही ना काही, कोणीतरी, कोणी पण, कुठं पण काहीतरी करतंय. म्हणजे काय? कामं करायला. तुम्हाला बोलायचं आहे माझ्यासोबत. कामं करायला चालू आहे. कुठं? कुठं पण. मग सगळीच माणसं कामं करतात, तर मग सगळीच माणसं यशस्वी का होत नाहीत? हाच मुद्दा आहे आपला. सगळेच शेतकरी जर कामं करीत असतील आणि कष्ट करत असतील, तर सगळेच शेतकरी कर्जमुक्त का होत नाहीत? सगळेच विद्यार्थी ऍडमिशन घेतल्यापासून ते परीक्षापर्यंत काय करतात? अरे बोला ना. अभ्यास करतात.
का नाही करत? करतात. बरं, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक एकच, सिलेबस एकच आहे, लायब्ररी, कॉलेज, तरी सुद्धा सगळेच विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास होतात का? नाही, हे बघायचे आपल्याला. कामाचे प्रकार किती आहेत? किती बोट आहेत? मराठीत मी अजून इंग्रजी बोलायला सुरुवातच केली नाही, आणि ती करायचीच नाही लवकर आपल्याला. अगोदर पहिलं काय करायचंय? पहिलं भूल द्यायची आणि मग ऑपरेशन करायचं. पहिले काय करायची? तुम्ही ऐकलंय का बिना भुलीचं कुठं ऑपरेशन असते का? आला पेशंट, धरला धरला की आडवा पाडला, लगेच ऑपरेशन सुरू केलं. पेशंट लाता हाणील ना डॉक्टरला. पहिले काय करतात? म्हणजे काय? म्हणजे प्रिपरेशन. 20 तारखेपासून 21 तारखेपासून जे आपण इंग्रजी शिकणार आहोत ना, शिकणार आहोत, आपण निवांत राहिलं पाहिजे. इथं ट्रेनिंगचा कार्यक्रम चालू आहे आपला. कामाचे प्रकार किती? 4. आलं. पहिलं काम आहे, काही काम आहेत ना खूप इम्पॉर्टंट असतात, लक्षात ठेवायचं. काही कामं खूप इम्पॉर्टंट असतात, परंतु ते अर्जंट नसतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं ते. पहिलं काम कोणतं? इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. असे कोणते काम आहेत जे इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट नाही आहेत? अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही. हॉल तिकीट अजून यायला बराच वेळ आहे, नंतर करू. होतंय का असं? म्हणजे मी साऊथ आफ्रिकेतलं सांगायला लागलो. हा, म्हणजे हे काम, अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही, म्हणून हे काम कसं आहे? अरे पुढे ढकललं ना आम्ही. काम इम्पॉर्टंट नाहीये का? आहे पण अर्जंट नाहीये, म्हणून आम्ही काय केलं? त्याला पुढे ढकललं. व्यायाम करणं इम्पॉर्टंट आहे का अर्जंट आहे? इम्पॉर्टंट, पण अर्जंट नसल्यामुळे नंतर बघू, नंतर करू, करता येईल नंतर. म्हणजे इम्पॉर्टंट आहे परंतु अर्जंट नसल्यामुळे आम्ही ते काम आजचं उद्यावर टाकलं. येस ऑर नो? येस. हा पहिला कामाचा प्रकार. दुसरा कामाचा प्रकार आहे, काही कामं अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाही आहेत. ही पण कामं आम्ही पुढे ढकलतो. पेट्रोल टाकणं अर्जंट आहे, संपलंच आहे, पण कुठंच जायचं नाही, म्हणून आम्ही ते पुढे ढकललं. पेट्रोल टाकणं गाडीमध्ये अर्जंट आहे पण आता कुठे जायचं नाही 2 दिवस, ढकललं पुढं. अर्जंट असून सुद्धा आम्ही पोस्टपोन केलं आणि पहिलं इम्पॉर्टंट असून सुद्धा आम्ही पोस्टपोन केलं. एवढं कळालं? तिसरे कामाचे प्रकार किंवा तिसरी कामं असे असतात की ते अर्जंटही नाहीत आणि इम्पॉर्टंटही नाहीत. असली कोणती काम आहे? सांगा बरं, सांगा बरं. तुम्हाला बोलायचं ना, तुम्ही बोला यार. हे बंद करायला लावायचं. हा, चल कपडे घ्यायला, पर कपडे घ्यायचेत कुणाला? त्यालाच. आणि आपण कशाला? फ्री सल्लागार समिती. हा, फुकट ऍडवायझर, फ्री. चांगलं दिसतंय का? नाही का? बरं ठीक. ही कामं आपली नाही आहेत, ही कामं लोकांची आहेत. नॉट इम्पॉर्टंट नॉर अर्जंट असतात ना अशी कामं. ही कामं काय? अर्जंट करतोय आपण. चलायचं का लग्नाला? हो, निघालेच. भांडणं बघणं दुसऱ्याची इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट आहे का? नाही, इम्पॉर्टंट बी नाही आणि अर्जंट बी नाही, तरी काय?
आम्हाला ते कामं करावं लागतात किंवा करावेसे वाटतात. आणि चौथं काम आहे इम्पॉर्टंट अँड अर्जंट. आता कळलं बघा, जे प्रत्येकाला करावंच लागणार आहे. आत्ता पुढच्या महिन्यात इंटरव्ह्यू आहे म्हणून क्लास लावणं इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहे. हॉल तिकीट आल्यानंतर आता अभ्यास नंतर करू म्हणते कोणी, का आता इम्पॉर्टंट आणि अर्जंट. तर ही कामाचे प्रकार 4 समजून घेतले तुम्ही. यस, पहिलं काय काम आहे, इम्पॉर्टंट आहे बट काय नॉट, बरोबर आहे ना. मग अशी कामं आपण काय करतो, पोस्टपोन. सोपे शब्द सांगतो ना तुम्हाला, काय करतो आपण, पोस्टपोन करतो. दुसरं काम कोणतं आहे, हा तुम्हाला सांगितलंय मी, तुम्ही सांगा, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. हे पण काम आपण काय करतोय, व्हेरी गुड. तिसरा कामाचा प्रकार कोणता आहे, नॉट इम्पॉर्टंट. व्हेरी गुड, नॉट इम्पॉर्टंट नॉर किंवा नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट म्हणलं तरी चालतं. हा हा, नॉट इम्पॉर्टंट नॉट. आणि चौथं कोणतं, इम्पॉर्टंट अँड आता ही 4 काम आहेत. हे महत्वाचं आहे आता समजून घेणं. सर्वसामान्य माणसं ही 2 कामं करत असतात खालची. कॉमन लोक ही 2 कामं करत असतात आणि स्पेशल लोक ही वरची 2 कामं करत असतात. मला आजचं काम जर आजच केलं मी, तर उद्या हे इम्पॉर्टंट आणि अर्जंट बनणार नाही. समजलं. स्पेशल लोक जे काम इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट मानून करतात, ते अर्जंट असो अथवा न असो. मग तो अभ्यास असेल, तो व्यायाम असेल, ते कोणतंही काम असेल, इफ इट इज इम्पॉर्टंट, कधी ना कधी ते अर्जंट होणार आहे. बरोबर आहे. आज जर आम्ही अभ्यास केला नाही, स्वतःला अपडेट केलं नाही, तर उद्या अर्जंट बनणार आहे. ते एके दिवशी एक जण दुपारी 3 वाजता डायरेक्ट क्रांती चौकातून इकडं क्लासला, सर क्लास लावायचा. अरे म्हणलं बॅच आहे 15 दिवस अजून, नंतर चालू होणार आहे. नाही आजच लावायचं मला. काय झालं, नाही आजच लावायचं, आजपासून बसू दे. का, परवा दिवशी इंटरव्ह्यू आहे म्हणून. इंटरव्ह्यू कधी आहे, परवा. मग आता आजच अर्जंट झालंय त्याच, म्हणजे हे बनलं इम्पॉर्टंट अँड अर्जंट. वरची 2 कामं पोस्टपोन केल्यानंतर ते खालच्या कामांमध्ये कन्वर्ट होतात. इथल्या इंग्लिश इम्पॉर्टंट आहे हे आम्हाला आज माहित होतं का, हे बऱ्याच वर्षापासून माहिती आहे. तरी आम्ही काय करतोय, कचरा इकडचा तिथपर्यंत फक्त पुढं लोटायचा आहे, पुढं ढकलायचा आहे कचरा, पण शेवटी भरावं लागणार का नाही. मग आम्हाला काय करायचं उद्यापासून, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये स्पेशल बनणार आहोत किंवा स्पेशल बनावं असं वाटत असेल, तर प्लीज 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 ही वरची 2 कामं करायला लागा. जे इम्पॉर्टंट आहेत ते अर्जंट नसले तरी करा. काही लोकांना कुणी पण सांगतं एक्सरसाइज करा, व्यायाम करा, बघू नंतर.
कमी खा. नाही नाही, खाऊन पिऊन बघा जगायचं ना. एके दिवशी पहाटे 4:30लाच चमकलं, घामच आला. बायकोला आवाज दिला 2दा 3दा, काकू फुल झोपेत. मला कसं तरी व्हायला. नेलं डॉक्टरकडे. मग डॉक्टरांनी सगळी प्लॅनिंग असतीच तिथे गेल्यानंतर काय करायचं काय नाही ते. ECG काढला, BP चेक केला आणि पुढं बसवलं. जगायचं की मरायचं? काय म्हणाल ते? काय म्हणाल? बरं तुम्हाला उद्या कोणी म्हणलं जर समजा आत्ता कुणाला आपल्यापैकी मरा वाटते? कोणालाच नाही. मरायची भीती वाटते ना. तर ते म्हणलं हो नाही हो साहेब, मला नाही मारायचं. आणि मग जर जगायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल बघा उद्यापासून. पाऊस आला तरी काका छत्री घेऊन एकटेच. का? जे पहिलं पोस्टपोन केलं ते आज अर्जंट येऊन बसलंय. त्याच्यामुळं तुम्हाला अशी विनंती, एका वेळेचा एका तासाचं तुम्हाला महत्त्व समजलं पाहिजे. नाही तर आले गेले, झाले फ्री निवांत. चला आजचं सेशन थोडं किचकट आहे समजायला. रिकामं ऐकायला जरा बरं वाटतं. मोकळं ऐकायला काही नाही. थोडा मेंदूला ताण द्या ना थोडा ताण. कारण तो असाच ढिला सोडला होता पहिल्यापासून. ताण द्यावा लागेल ना मेंदूला. जे अर्जंट आहे तेही कामं करून टाकायचे म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. सर्वसामान्य माणसं ही 2 कामं करतात. आता बी लोक कोणती कामं करतात? हे 2च. हॉल तिकीट आलं, बर. लाईट बिल आलंय, भरायचे का? नाही, 17 तारीख आहे पुढच्या महिन्याची का? हो, ठेवून द्या तिथं. काय केलं? परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, शेवटची तारीख कधी? आणि तुम्ही बघा जिथं जिथं शेवटच्या तारखे दिवशी लाईन लागलेली असते. का? कारण याच्या अगोदर हे सगळेच साहेब चेन्नई, गुजरात, लंडनला असतात. एवढे व्यस्त असतात की ते कशातच व्यस्त नसतात. सम पीपल आर बिझी विथ नथिंग, तरी त्यांना वेळ पुरत नाही. काय करता? काहीच नाही. वेळ आहे का? अजिबात नाही. मग करता काय? काहीच नाही करत. समजलं? चला आता खऱ्या अर्थानं आता आपल्या सेशनला सुरुवात झाली. तिसऱ्या डार्विनचं म्हणणं आहे, परिस्थितीची जाणीव असून उपयोग नाही. परिस्थितीची जाणीव जवळजवळ सगळ्याच लोकांना असते. असते की नाही? लोक म्हणतात जरा परिस्थितीची जाणीव ठेवा रे. आपण ग्रामीण भागातून आलोत, शेतकरी कुटुंबातून आलोत, दुष्काळी भागातून आलोत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनाच माहिती शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत. अशा वातावरणातून आलोत. जरा परिस्थितीची काय ठेवा? जाणीव ठेवा. आता जाणीव सगळ्यांनाच आहे, पण त्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये नाही. आणि आम्हाला ते तयार करायचं आहे. इथं आम्ही आलो ना कशाला? इथं येण्याचा उद्देश काय? आम्हाला लीडर बनायचंय. लीडर कोण असतो? लीडर मरगाल्याला. हा, असा लीडर मागून ढकललं तरी बघत नाही मागून कोणी ढकललं, ते लीडर म्हणायचं. आम्हाला लीडर बनायचं आहे. गेल्या 2 सेशनमध्ये आम्ही हेच बघितलंय. काय बघितलं? की ध्येय ठरवले, स्वॉट अनालिसिस केलं
आणि तिसरं महत्त्वाचं लेक्चर आहे, जे घडतंय ते डोक्यात, जे घडतंय ते मनामध्ये, आपण आणि आपलं मन हे एकच असतं. आपण म्हणजे आपलं माइंड. माइंड असतंय का कोणाकडं? सगळ्याकडंच. कुठं असतंय? कुठं असतंय हो? बरं, मन दिसतंय का? नसतंय का? मग असतंय. माझ्या मनामध्ये खूप काही आहे असं लोकांच्या मनात असतंय. एकाला विचारा तुझ्या मनात कोण कोण आहे, तर ते म्हणतात सर इथं विचारू नका, मी बाहेर गेल्यानंतर माझ्या मनातलं सांगतो. तुझ्या मनात काय आहे हे तुलाच माहिती आहे, पण तुझ्या मनात इंग्लिश आहे का? तुझ्या मनामध्ये लिडरशिप आहे का? कळालं ना? आता आम्हाला समजून घ्यायचंय मन केवढं मोठं आहे. मन हे तुम्हाला बोलायचं यार, देवा शपथ सांगतो, बोला बरं. बरं, आता आम्हाला मनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांगा ना? मनाला इंग्रजीत काय म्हणतात? हे जाऊ द्या, क्लासेस बंद करून नको. तुम्ही बोलच ना, तर काय म्हणतात माहित नाही. माहित नाही हे म्हणतात. म्हणा ना, काय म्हणतात? माइंड. माइंड म्हणजे काय? कुणाचं? कुणाचं बी. ठीक आहे. बरं, मन कुठं असतंय सांग? आपण काहीही शिकत नाहीत, आपण गप्पा मारतोत. मी जर तुम्हाला शिकवायला सुरुवात केली तर तुम्हाला येणार नाही आणि त्याचं मला समाधान होणार नाही. शिकून जर काही आलं असतं तर सगळे शाळेतले पोरं यशस्वी झाले असते. आपण ट्रेनिंगमध्ये आहोत. कशामध्ये आहोत? ट्रेनिंग. टीचिंग आणि ट्रेनिंग. आतापर्यंत शाळेत टीचिंग होती का ट्रेनिंग होती? जोरात बोला जरा. टीचिंग होती. आता काय इथं? ट्रेनिंग. बरं, पहिले टीचर होते का ट्रेनर? टीचर होते. आता कोण आहे? काय फरक आहे टीचिंग आणि ट्रेनिंग मध्ये? असा प्रश्न एके दिवशी मी विचारला, एक पोरगा म्हणलं सर मी सांगू. मला वाटलं काय सांगते काय माहिती. मी म्हणलं बरं सांग. ते म्हणलं सर टीचिंग मध्ये ना ब्लॅक बोर्ड होता आणि ट्रेनिंग मध्ये काय? व्हाईट बोर्ड आहे. मी म्हणलं पाया पडतो तुझ्या, कारण तुला चांगलं सांगता आलं. काय फरक आहे सांगू का नको? सांगितलं पाहिजे का नाही? टीचिंग ही वन वे असते, ट्रेनिंग ही टू वे असते. वन वे, एक जण यायचं बडबड करायचं आणि जायचं निघून, बाकीच्या मागं जांभळ्या देत बसायचं. टीचिंग. ट्रेनिंग काय? टू वे. मी किती बोलतोय यापेक्षा तुम्ही किती बोलताय हे महत्वाचं आहे. सुधारायचे कोणाला? पैसे कोणी भरलेत? वेळ कोण देत आहे? भविष्यात गोल कोणाचा आहे? फायदा कोणाचा होणार आहे? आणि नाही आलं तर वाट कोणाची लागणार आहे? मग जास्त कोणी बोललं पाहिजे? मग ट्रेनिंग आहे हे टू वे. दुसरा फरक आहे, टीचिंग ही फार जास्त लोकांमध्ये असते. आता आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची बॅच आहे म्हणून आपण जास्त आहेत, पण आपले क्लासरूम कसे छोटे छोटे आहेत. तर काही पोरं म्हणतात सर क्लासरूम बारीकच झाला. आपण क्लासरूम बारीक नाही रे, आपण जास्त झालो. म्हणजे काय? तर टीचिंग इज विथ लार्ज नंबर्स अँड ट्रेनिंग इज विथ लिमिटेड नंबर्स. फरक समजला? तिसरा महत्वाचा फरक आहे, टीचिंग मध्ये शिकवणारा महत्वाचा आहे आणि ट्रेनिंग मध्ये शिकणारा महत्वाचा आहे. इव्हन वर्टेक्स मध्ये शिकणारा महत्वाचा आहे. ट्रेनर सेंटर्ड सिस्टम नाही, ही लर्नर सेंटर्ड आहे. लर्नर सेंटर्ड. इतर क्लासेसमध्ये इतर ठिकाणी शिक्षक गेले की गोंधळ होतोय. तुम्ही तर इथं बघा, कधीही कोणताही ट्रेनर नसला तर कधी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या 17 वर्षात गोंधळ झालेला नाही. का? कारण इथं
शिकवणारे महत्त्वाचे नाहीत, इथं शिकणारे महत्त्वाचे आहेत. का? कारण आतापर्यंतच्या आमच्या अनुभवामध्ये शिक्षक पुढे जाऊन शिकवत होते आणि आपल्याकडं शिक्षक मागं थांबतेत आणि ते पोरांना पुढं सांगतात की तू जा. नको बाबा, अरे जा रे. नाही हो, ते पोरं बघतात माझ्याकडं. मग ते कोणाकडे बघतील पुढे गेल्यावर? आणि हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागतो. मुलींना सांग तू जा पुढं, नको. 2-3 दिवस गेल्यानंतर पुढे जाऊन बिंदास बोलायची सवय लागते. अरे स्टेजवर माणसं बसू देत नाहीत. स्टेजवर लोक म्हणतात तुम्हाला फक्त 5 मिनिटं दिलेत बोलायला. खरंय का नाही? 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा, 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. आम्ही तर तासन तास तुम्हाला ऐकतोय. तू बोला, तू बोल, तुम्ही बोला, ही ट्रेनिंग आहे. आणि शेवटचा फरक आहे, टीचिंगमध्ये जर आम्हाला आलं नाही तर आमच्या अपयशाचं खापर हे आमच्या डोक्यावर फोडलं जातं खाडकून. कस काय पोरांना येत नाही असं प्रश्न विचारल्यानंतर सगळे शिक्षक म्हणतात पोरं गंभीर नाहीत. आजकाल विद्यार्थ्यांना काय नाही, गांभीर्य नाही, लक्ष देत नाहीत, सिरियस नाहीत, अभ्यास करत नाहीत, असंच म्हणतात ना. ते म्हणतात का आम्ही जबाबदार आहेत? म्हणताय कोणी? काय म्हणतात, कोण जबाबदार आहे? हां, तेच. इथं तसं नाही. ट्रेनिंगमध्ये जर तुम्हाला आलं नाही तर त्याला ट्रेनर जिम्मेदार आहे. ही ट्रेनिंग आहे. तुमच्या प्रत्येकाचं ॲनालिसिस हेड ऑफिसला जातं महिन्याच्या शेवटी, की तुम्ही किती दिवस होते, किती दिवस दांड्या हाणल्या, किती दिवस क्लासमध्ये आल्यानंतर काय लिहिलं, तुमचा पेपर कसा तुम्ही लिहिला, काय समजलं, काय समजलं नाही, हे सगळं 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 एका व्यक्तीचं, एका विद्यार्थ्याचं मंथली अनालिसिस होतं आपल्याकडे हेड ऑफिसला. त्याचं नाव ट्रेनिंग आहे. इव्हन वर्टेक्स म्हणजे असंच नाही ना, पी हळदन हो गोरी. अरे फार मोठं संशोधन आहे बाबा ह्याच्या पाठीमागं. झाड वरून दिसतं, झाडाच्या मुळ्या दिसत नाहीत. ऑर्गनायझेशन्स वरून दिसतात, त्याचं संशोधन दिसत नाही. खरं की नाही? का दिसतंय? बस. ॲक्सिडेंट जर झाला तर हानतेत कोणाला? माग बसणारला का ड्रायव्हरला? हा, खरं आहे ना. कुणी बी ड्रायव्हर असला तरी गुन्हा कोणावर नोंदवतात? म्हणजे ॲक्सिडेंटला कोण जिम्मेदार आहे? मग त्यानं कारण द्यायचे काय, हे मागचे कसे बी बसले होते त्यामुळं माझं लक्ष विचलित झालं आणि मग मी ठोकलं. कोण जिम्मेदार आहे? ते झोपलेले. असे फालतू कारण चालत नाहीत. लोक म्हणते तू गप, याला उचलार, तू जिम्मेदार आहे. सेम थिंग इन ट्रेनिंग. इफ यू आर नॉट एबल टू परफॉर्म, ट्रेनर विल बी रेस्पॉन्सिबल फॉर दिस. ते म्हणला तर असं आहे का? बरं झालं बाबा, आपलं पाप कुणीतरी घेतलं बाबा डॉक्टर. आम्ही नाही ना जिम्मेदार सर. वा वा वा, असलाच क्लास बघत होतो आम्ही. माइंड चालू आहे, माइंड शिकायला. आम्ही म्हणजे आमचं माइंड. इथपर्यंत ठीक आहे. आता जेवढं समजतंय तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा. मन कुठं असतंय? बघा म्हणजे डोकं तुम्ही ठरवा ना कुठं असतं बा. कुठं असेल? क्रांती चौकात असेल का, कुठं असेल का, बाबाला असेल, कुठंतरी असेलच. मन कुठं बी असते. तुम्ही बघा ना, माणसाच्या मनामध्ये कधी कोणती केव्हा काय गोष्ट येईल काही सांगता येते का? एका क्षणात ते कुठं बी जाते, कुठून बी वापस येते. खरं का? म्हणजे आज तुम्ही प्रत्येकजण माझ्याकडे जरी बघत असाल तरी प्रत्येकजण तुमच्या मनामध्ये फार वेगळे वेगळे विचार यायला लागले. तुम्ही कधी कधी माझ्या बाबतीत सुद्धा विचार करत असाल. हा, करत असाल. काही चॉईसच नाही ना. मला काय चॉईस आहे? तुम्हाला चॉईस. माइंड हे काय आहे हा प्रश्न होता आपला. कुठं आहे सांगता येत नाही. बरं नाही का? तर आहे.
आपल्या मेंदूचं कार्य याला माइंड म्हणतात. फंक्शन ऑफ ब्रेन इज कॉल्ड माइंड. मग मेंदूचं काय कार्य आहे? काय कार्य? भाज्या आणणे, कट करणे, शिजवणे, खाणे, असं आहे का? काही पण आहे ना. आता मुद्दा हाच आहे की माइंड हे लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या गोष्टी शिकलो, हे शिकवणं गरजेचं आहे मला तुम्हाला. ज्या ज्या गोष्टी शिकलो त्या सगळ्या कुठे आहेत? जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत. आलं का लक्षात? जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत सगळं कुठं आहे? माइंडमध्ये. चांगलं तिथंच आहे आणि वाईट तिथंच आहे. आता मी हे माइंड थोडं असं काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला ड्रॉइंग येत नाही, तर समजा आपलं हे माइंड आहे बाबा, समजायला काही हरकत नाही. तर ही एक बारीक अशी एक रेष आहे, शेगडीच्या कॉईल सारखी. हे वरचा जो भाग आहे ना, याला कॉन्शियस माइंड म्हणतात. CONCIOUS ना. कॉन्शियस काय? माइंड. आणि खालचा जो भाग आहे हा सबकॉन्शियस माइंड. बघा तुम्ही, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. इन्फॉर्मेशन आली, इथं लोड केली, बस संपला विषय. आपण जे काही शिकत असतो ते आम्ही कॉन्शियसली शिकत असतो आणि इन्फॉर्मेशन इथे स्टोअर होते. का सांगायलोय मी हे असलं माइंड फिंड? माहिती नाही, आम्हाला काहीतरी येत नाही, याचं काहीतरी कारण आहे. म्हणून लहानपणापासून आतापर्यंत जे जे शिकलो ते इथं डेटा आम्ही स्टोअर केला, याचं नाव हा डेटा आहे आणि हा सबकॉन्शियस माइंड आहे. इथपर्यंत पुरेसं झालं. आपण जन्म झाल्यापासून आतापर्यंत फार वेगळं वेगळं आपण सगळेजण शिकलेलो आहोत. जे शिकायला पाहिजे होतं ते पण शिकलो, जे नाही शिकायला पाहिजे होतं ते पण शिकलो, का नाही? चांगलं वाईट सगळं कुठे आहे? या माइंडमध्ये. व्हेरी गुड. हे जागृत मन आणि हे अंतर्मन, ही क्रिटिकल फॅकल्टी. म्हणजे काय? तर लहानपणी आम्हाला चांगल्याची आणि वाईटाची ओळख नसते. त्यामुळं लहान बाळांना जे काही सांगितलं ते खरं मानून ते एका डब्यामध्ये पडणाऱ्या बॉक्स सारखं ते स्वीकारत असतात. आपल्याकडे लहान बाळांना आपण भीती दाखवतो की नाही? एखाद्या लहान बाळाला जर मी कडेवर घेतलं तर ते पेन घेते बघा, नाही माझ्या नाकात बोट घालतंय, कानात बोट घालतंय. त्याला कळतंय का आपण काय करतो? मग ते पेन घेतलं की तोंडात घालतंय. मग मी असा पेन घेतला, असं केलं त्याच्या समोर आणि असं म्हणलं भुर, आणि ते भुर म्हणल्यानंतर ते बाहेर बघायला लागलं. खरंच बाहेरून काहीतरी कावळा वगैरे आला आणि पेन घेऊन गेला. आता त्या बाळाने पेन मागणं बंद केलं. तसं तुमच्या समोर जर मी असं केलं भुर, लय सर असे लय बरोबर बघितलेत. कारण आमची आता विचार करण्याची क्षमता किंवा मॅच्युरिटी वाढलेली आहे. तर म्हणून लहान बाळांना ही थिंकिंग लॉजिक नसतं. हे हळूहळू लॉजिक त्यांचं डेव्हलप होतं. लहान बाळं जेव्हा रडायला लागतात तेव्हा आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपल्या घरची माणसं काय म्हणतात माहिती का? गप, ते काका घेऊन जातील. त्याला वाटते खरंच काका घेऊन जातील, ते मामा नेतील नाही तर.
त्याला काय माहिती मामा त्यांच्यालाच बेजार आलाय, मामा त्यांच्याच पोरांना वैतागून आपल्याकडे आलेत. पण त्याला कसं माहिती, तो लगेच गप्प बसतोय खरंच मामा नेतील काही. आणि मोठं झाल्यानंतर त्यांना म्हणा बरं गप, नाही तर मामा नेईल. ते म्हणे मी मामाला नेईल. आता हे लॉजिक स्ट्रॉंग झालं तुमचं आपलं सगळ्यांचं इथपर्यंत, ठीक आहे. इन्फॉर्मेशन जशी गेली तशी स्टोअर झाली. आता कंटिन्यू प्रोसेस माइंडची काय माहिती आहे का, थिंकिंग. काय कळतंय का बघा, एकटे असले तरी विचार चालूच, जेवायला लागले तरी विचार चालूच, मी शिकवायला लागलो तरी विचार चालूच, तुम्ही शिकायला लागले तरी विचार चालूच. खरं की नाही. तुम्ही पुस्तक वाचायला लागले तरी तुमचे डोळे पुस्तकात आहेत, फक्त तुमचं माइंड तिकडे या औरंगपुरेत. काहींचं तर कायमस्वरूपी प्रोझन मध्ये असते. कंटिन्यू प्रोसेस काय, थिंकिंग, बरोबर आहे. आता थिंकिंग म्हणजे हे विचार, हे येण्याची जागा कोणती आहे, तर हे जसे अनुभव तसे विचार. चांगले अनुभव असतील तर चांगले विचार, चुकीचे अनुभव असतील तर. ज्या कलरचं पाणी टाकीत टाकलं नळात तोच कलर येईल ना, का कलर वर लाल टाकला आणि खाली काळं पाणी आलं, असं कधी घडत नाही. मग जसे विचार जसे अनुभव तसे विचार. आता आपल्या सगळ्यांचं हार्डवेअर सारखंच आहे. आपण सगळे दोन डोळे, ही यंत्रणा सगळी सगळ्यांची सारखी, पण याच्यात सॉफ्टवेअर वेगळं वेगळं आहे ना. कळलं ना, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तर मेंदू म्हणजे हार्डवेअर आणि माइंड म्हणजे सॉफ्टवेअर. आणि या माइंडवर, या व्यक्तिमत्वावर कुणी कुणी प्रभाव टाकलाय माहितीये का, आपल्या व्यक्तिमत्वावर. पहिले तर आपले आई वडील. साने गुरुजी म्हणाले, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. पहिली आई, नंतर वडील, पुन्हा राशन कार्डावरचे लोक म्हणजे कुटुंबातले. आता त्यांचा प्रभाव. आता कुटुंब संपलं, शेजारी, पुन्हा आपल्या वयाचे सगळे मित्रमैत्रिणी ज्यांच्या वयाचे आहेत ते समवयस्क गट. त्याच्यानंतर मग आमचा एरिया, गल्ली, गल्लीतला डॉन, मग गुरुजी, मग वर्गमित्र, मग आपली जात, आपला धर्म, आपले सण उत्सव, आणि शेवटी भारत माझा देश आहे. या सगळ्या घटकांनी आमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकलेला आहे. त्यामुळे मला कोणता गुरुजी मिळावा याची चॉईस नव्हती. का होती का, मला हे हेडमास्टर नको, मन बरं जाऊन. मला फिजिक्स नको, तुला नको तरी कुणाला तरी पाहिजे. तुम्हाला आवडत नाही एखादा विषय म्हणून बोर्डाने बंद केलाय का, नाही. तर असे असंख्य विचार, असंख्य अनुभव आमच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे आले त्याप्रमाणे आम्ही विचार करायला लागलो. काही माणसं दिसताना असे गरीब दिसतात, पण पुन्हा लोक म्हणतात दिसताना तर गरीब दिसलो, लय हरामखोर निघालो राव. नाही, दिसताना तर गरीबच आहे. का? CCTV फक्त माणसं काय हालचाल करतात एवढं बघतंय ते. याच्या डोक्यात काय चालू आहे कुणाला कळतंय? दोघं शेजारी बसले, दोघं जेवले, गप्पा हाणल्या आणि एकाने टाकले एकाला मारून. अशा बातम्या आहेत पेपरमध्ये. दोन मित्र मोटरसायकलवर चालले होते,
रोजच जात होते मोटरसायकलवर. एका दिवशी मागं बसणाऱ्याच्या काय डोक्यात विचार आला काय माहिती नाही, नरडच दाबलं मागून त्यानं. मी कुठलं सांगायला लागलोय? पेपर मधल्या बातम्या. अशाच घटना घडतात. म्हणजे बायको झोपलेली असताना नवरा आला आणि दगड घातला आणि बायको मारून टाकली. डोक्यात काय चालू आहे किंवा मनामध्ये कुणाच्या काय चालू आहे हे कुणालाच कळू शकत नाही. हा विषय चालू आहे आपला. मग आम्ही विचार करतो, एक तर आम्ही सकारात्मक विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, किंवा आम्ही नकारात्मक विचार करतो. आणि काही विचार आम्ही असेच करतो, न्यूट्रल. पण आम्ही जे काही विचार करतो त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. पण जी काही ऍक्शन घेतो ते बिना विचाराचे असू शकत नाही, हे मला सांगायचं होतं. पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह ऍक्शन, निगेटिव्ह विचार निगेटिव्ह ऍक्शन. तुम्ही बघा, पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह ऍक्शन, निगेटिव्ह विचार निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अनुभव पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह अनुभव निगेटिव्ह विचार. तुमच्यापैकी कोण कोण नॉनव्हेज खात नाही? म्हणजे आज आपल्याला जेवायला नाही जायचं, उगं विचारायला लागलं. आता जी लोक हात वर करा ना, म्हणजे का बोलू माणसं हात वर करा. खात नाही म्हणजे फ्रेश असलं तरी खात नाही ना, ताजं असलं तरी खात नाही. बरं कोण कोण खातंय? एक नंबर. माझ्या घरी काही जागरण गोंधळ नाही. मी फक्त विचारत होतो की विचार कसे असतात. ज्यांना ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही किंवा जी माणसं नॉनव्हेज खात नाहीत त्यांना सांगितलं की अरे एकदम फ्रेश आहे, तरी ते म्हणतात फेक तिकडे. आणि ज्यांना आवडतंय ते जेवताना, म्हणजे जेव्हा बसले जेवायला तेव्हा त्यांना सांगितलं काल दुपारचं आहे. हा ना काय होत, पावसाळ्यात खराब होत नसते. हा ना घे घे. एवढा आवडतं इथं का? पॉझिटिव्ह. त्या नॉनव्हेजच्या बाबतीत ज्या ज्या कुटुंबामध्ये ज्या ज्या व्यक्तीला लहानपणापासून पॉझिटिव्ह बोलले गेले त्यांनी खाल्लं, ज्याच्या बाबतीत निगेटिव्ह बोललं गेलं त्यांनी खाल्लं नाही. दॅट्स ऑल. तर विचार पॉझिटिव्ह का आले आणि विचार निगेटिव्ह का येतात याला भूतकाळ जिम्मेदार आहे. काही लोक म्हणतात बस पॉझिटिव्ह सोचो. और कसं सोचो? इंग्लिश इज व्हेरी इझी, बस थिंक पॉझिटिव्हली. अँड तो गप ना बाबा, बोलायला काय लागायला? सोपं बोलणं एवढं सोपं आहे का? मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला गेली 17 वर्ष झालं मी हे सांगतोय, तेव्हा आतापर्यंत कितीतरी लोकांच्या मनातली इंग्रजीची भीती दूर करण्याचं काम इव्हन वर्टेसनं केलंय. काय कारण आहे की जशी इंग्रजी आली तेव्हापासून आतापर्यंत इंग्रजीच्या बाबतीत ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये भीती गेली आणि ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात भीती गेली त्यांनी इंग्रजीच्या बाबतीत निगेटिव्हच विचार केलेला आहे. मग पॉझिटिव्ह विचार का आले आणि निगेटिव्ह का आले? तर जर बाबा माझ्या मनामध्ये कोणी भीती घातली तर मी सकारात्मक विचार करेल का? भीती घातल्यावर मी म्हणलं याची जखाली भूत असते. एक 2-4 पोरं तिथं रोज जात होते, जेवण करत होते, तिथंच थांबत होते, एक जण तिथंच झोपत होतं. त्याला हळूच कोणीतरी जाऊन सांगितलं इथं भूत आहे बरं का. तटकून उठलं ते आणि नेट पळून गेलं का? आणि उद्या म्हणलं चल ना झोपू. ए बाबा नकोय. म्हणजे काय? एकदा जर मनामध्ये भीती गेली तर विचार कसे आहेत? कसे? निगेटिव्ह. जोरात बोला.
तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोललं तर तुमचा फायदा. मग मला सांगा, आतापर्यंत आमच्या बाबतीत किंवा इंग्रजीच्या बाबतीत इंग्लिशच्या विषयी आम्हाला विचार निगेटिव्ह येण्याचं कारण काय? ते इंग्रजीची मुळापासून काय होते आमच्यामध्ये? हे माइंड गेम आहे हा सगळा. थिंग्स हॅपन हिअर. दोनदा घटना घडतात, एकदा माइंडमध्ये आणि एकदा बाहेर. मग भीती गेली ना बाबा, भीती निघायला तयारच नाही ना. प्रचंड भीती गेली, मग विचार कसे? फुल निगेटिव्ह. त्याच्यानंतर प्रचंड तिरस्कार गेला, तिरस्कार, हेट. हेट हेट कळतं का? एकदा जर एखादा माणूस आपल्या डोक्यातून उतरला ना, का नाहीत उतरले तुमच्या? उतरले असतील ना. एकदा जर माणूस एखाद्याच्या डोक्यातून उतरला, मनातून उतरला, तर तो आयुष्यभर तो माणूस पॉझिटिव्ह असू शकत नाही त्या माणसासाठी. हे त्याचं नाव आहे तिरस्कार. मी आत्ताच नॉनव्हेजचं उदाहरण दिलं. तुमच्यापैकी कोणीतरी कोणती तरी भाजी खात नाहीये, भाजीपाल्यामधली सुद्धा, तरकारीमधली सुद्धा, माळव्यांमधली, बरोबर आहे? सांगा, तू कोणती भाजी खात नाही बरं? सगळ्याच. बरं, कारलं, हां, मुळा, कारलं, बोल ना. कोबी, सर्व. वांग खात नाही, शेपूची भाजी खात नाही. ठीक आहे, बस झाली. आता मंडी खालाच. कोणीतरी शेपू खात नाही, कोणीतरी भोपळा खात नाही, कोणीतरी कारलं खात नाही, कोणीतरी वांग खात नाही, कोणीतरी मुळा खात नाही, कोणीतरी पालक खात नाही, कोणीतरी कारलं खात नाही. मला सांगा, तुम्ही ज्या भाज्या खात नाहीत त्या कोणीच खात नाही का? तुम्ही एकटेच खात नाही? म्हणजे त्या भाजीविषयी तुमच्या मनामध्ये काय आहे? तिरस्कार, द्वेष. आणि तुम्ही म्हणाले ते मला भाजी मला दे. हा द्वेष आहे. त्याचं नाव आहे हेट, तिरस्कार. दोन मित्र होते, अत्यंत जिवलग, जानकी प्राण होते दोघं बी, पण त्यांचं मन एकाच ठिकाणी टेकलं. अरे हे कसं कळलं लवकर? मला वाटलं काहीच कळत नाही, असं कसं? आणि मग हे झाले एक फूल दो माळी, आणि भांडणं झाले दोघाचे. सोबत फिरणारे, सोबत जाणारे, सोबत खाणारे, मस्त बकेटानंच हाणलं एक दुसऱ्याला. आणि आता ते बोलत नाहीत. म्हणजे काय आहे? तिरस्कार. एक दुसऱ्याच्या विषयी त्याच्या मनामध्ये गेलेला हेट, तिरस्कार. मग एकदा जर तिरस्कार मनात गेला तर पुन्हा पॉझिटिव्ह आहे का माणूस? कधीच नाही. आणि तिसरं, डाऊट्स. जर थोडा बी संशय आला की विचार निगेटिव्ह. एखादा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह विकायला सुरुवात केल्यानंतर खाडखाड खाडखाड खाड बोलायला लागला, हे वस्तू अशी, ती वस्तू तशी, हे घ्या, ते घ्या, स्वस्तात घ्या, अमकं घ्या. नंतर त्याला विचारलं, तू कोणत्या कंपनीत? ह्याच का? बरं, किती दिवसापासून? मी बरेच दिवसापासून. काही आयडेंटिटी कार्ड वगैरे आहे? नाही अजून. बरं, पुन्हा तुला फोन करता येईल? सांगताना थोडा गडबडल्या बरोबर तर माणसं काय म्हणतात? थांबा थांबा, नका घेऊ, आपण कुणाला तरी विचारू. मुलगा मुलगी पाहण्यासाठी आला, मुलाला पाहण्यासाठी गेली किंवा स्थळ थोडक्यात राहिलं, म्हणजे आता जमणारच, फायनलच होणार, सुपारीच फुटणार. दोन्ही बी कसे होते? फुल पॉझिटिव्ह. पण तेवढ्यात त्या एका पाहुण्याला फोन केला आणि विचारलं, बरं आहे का?
तो काहीच म्हणला नाही पाहुणा, फक्त हसला. आपण कशाला बोलावं बाबा. काहीच म्हणलं नाही. आपण काय बोलू शकत नाहीत हो. म्हणजे काय, थोडा डाऊट, थोडा संशय आला. मग एक जणाला विचारलं, होय मुलगा पितो का मुलगा? ते म्हणलं हो. आज कस काय? तुला कोणी सांगितलं? आम्ही दोघंच पिलो. अजून कोणता तुम्हाला पुरावा द्यायचा? मोडलं. म्हणजे काय, डाऊट आल्याबरोबर निगेटिव्ह. तर मला सांगा, आपण सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत निगेटिव्ह आहेत का? अजिबात नाही. का मराठीच्या विषय आम्ही निगेटिव्ह आहेत का? हिंदी के बारे में निगेटिव्ह है क्या? हिस्ट्री के बारे में निगेटिव्ह है क्या? पण इंग्लिश आलं की आम्ही का निगेटिव्ह आहेत? तर आमच्या मनामध्ये सुरुवातीपासून इंग्रजीची भीती गेली. ती भीती कोणी काढायची तसदीच घेतली नाही, तीच डोक्यात घातली. इंग्रजी अवघड आहे बाबू, डिक्शनरी मोठी असती, इंग्लिशमध्ये नापास होत असतंय, ते समजत नसतंय. असं आहे का? आणि मग मला हे सांगायचं आहे, गेल्या 20 वर्षापासून आत्ता सुद्धा मला असं वाटलं काही प्रमाण कमी झालं असेल. अरे ज्या दिवशी इंग्लिशचा पेपर आहे त्या दिवशी सगळे सिरियस आहेत. पालक सिरियस, विद्यार्थी सिरियस, टेन्शनमध्ये. बरं हे दोघंच नाही, पोलीस सुद्धा टेन्शनमध्ये आहेत. आज इंग्लिशचा पेपर आहे. कॉलेजवाले सुद्धा, झेरॉक्सवाले, आज लाईट जाऊ शकते, इंग्लिशचा पेपर आहे. एका इंग्रजीच्या पेपरनं किती मोठी यंत्रणा कामाला लावली. आणि निगेटिव्ह जाणार नाही डोक्यात तर काय होईल? आणि कसं पॉझिटिव्ह विचार करायचा? मग कुठेतरी येणार मोटिवेशनल स्पीकर म्हणणार, गाईज जस्ट लिसन टू मी, कम ऑन, जस्ट लिसन टू मी, डोंट वरी अबाउट इंग्लिश, इट्स व्हेरी इझी लँग्वेज, जस्ट थिंक पॉझिटिव्हली. काय डोंबलं पॉझिटिव्हली शिकायचं? काय पॉझिटिव्हली? एकदा मनात बसलेलं काढायला बरेच दिवस लागतात. म्हणून आम्ही इंग्रजीच्या बाबतीत निगेटिव्ह आहेत. इज इट क्लिअर नाव? यस. फिअर, हेट, डाऊट्स. बरं, पॉझिटिव्ह बी आहेत ना आपण. जन्म झाल्यापासून आतापर्यंत काही विषय आम्ही पॉझिटिव्ह पण आहेत. जर आमच्या मनामध्ये पूर्वीपासून काय, पूर्वीपासून भरोसा असेल ना, भरोसा, फेथ, ट्रस्ट, तिथं आम्ही 100% पॉझिटिव्ह आहेत. भरोसा कळतो ना? आपला लोकांवर असलेला विश्वास, आपला देवांवर असलेला विश्वास, का नाही? जिथं विश्वास आहे तिथं फुल लोक पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही कुठंही जावा, जग विश्वासावर चालू आहे. माहित नाही, विश्वास. पाऊस नाही पडला तरी शेतकरी खत, बियाणं घेऊन ठेवतात. का? विश्वास आहे एक दिवस तरी पडल्याशिवाय राहणार. हा विश्वास आहे. नाही आज नाही पडला, ठीक आहे उद्या पडेल, विश्वास आहे. ज्या माणसावर विश्वास आहे त्याने एखाद्या गोष्टीची हमी घेतली की लोक म्हणतात, तू आहे ना मध्यस्थी भाऊ, मग ओके. जिथं विश्वास आहे तिथं आम्ही पॉझिटिव्ह आहेत. लोक मंदिरात जातात, माहिती आहे? जातात ना, आपण जातो ना सगळे मंदिरामध्ये. तिथं गेल्यानंतर लोक नारळ घेतात, आपणही घेतो. आपण नारळ घेऊन फोडतो. सगळीच नारळ चांगली निघत नाहीत. जे खराब नारळ निघालं त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? पावलं. म्हणजे आमचा देवावर एवढा विश्वास आहे की आम्ही खराब झालेलं नारळ सुद्धा खराब म्हणत नाहीत. ही विश्वासाची ताकद आहे. लोक धार्मिक स्थळाला गेल्यानंतर मरतात तरी सुद्धा माणसं पॉझिटिव्ह आहेत. किती मोठा विश्वास आहे.
सगळ्याच धर्मामध्ये मक्का मदिनाला गेल्यानंतर लोक मरतात, तरी सुद्धा मागची माणसं पॉझिटिव्ह आहेत. हे पॉझिटिव्हच विचार करतात की काय म्हणतात माहिती आहे, तिथं मरायला नशीब लागतं. इकडं तर घाटीत तर खोकत खोकत कुणीही मरल. केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, लोक म्हणतात देवाच्या दारात मेला. म्हणजे देवाच्या दारात मेलं तरी लोक पॉझिटिव्ह आहेत. ही देवावरची असलेली श्रद्धा आणि ह्या विश्वासाची हे ताकद आहे. इज इट क्लिअर? मग जिथं विश्वास आहे तिथं आम्हाला कोणीच निगेटिव्ह करू शकत नाही. दुसरं प्रेम. जिथं प्रेम आहे तिथं फुल पॉझिटिव्ह. प्रेमात लोक पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सैराट. निगेटिव्ह आहेत का? अरे जेव्हा ते दोघजण प्रेमात पडतात तेव्हा ते बोलताना एवढं भारी बोलतात. ते म्हणते तूने मुझे गाली भी दी तो मुझे बहुत अच्छा लगता. ते बाजूचं म्हणते मग मी दिल्यानंतर कसं चांगलं वाटत नाही रे. हे प्रेमात शिवाय पण ही प्रेमाची ताकद आहे. मी कॉलेजला असताना आमचा एक वर्गमित्र होता, असंच प्रेमात पडलं. पडत असते प्रेमात पडल्यानंतर असा हाणला एकदा, लय हाणला, पार सुजला, संडासला बसताय ना 2 मिनिट. आम्ही बी गेलो नाही बाबा भेटायला, मला आपल्याला ठोकायचे लोक. 2-4 दिवसानंतर गेलो मी भेटायला, पार सुजला होता अंग फिंगा, थोबाड बिबाड. मला आता नेहमीच बोलायची सवय असते, यार कळायला पाहिजे आपण बाहेरून आलो, अभ्यास करायला पाहिजे, कशाला आलास इकडे एवढं लांबून. ते ऐकलं ते माझं, मी जरा जास्तच बोललो. कशाला प्रेमात पडायचं, उघड टोले खायचे लोकांचे बिन कामाचे. आपण ज्या उद्देशानं इथं आलो तो उद्देश पूर्ण करावा, अभ्यासासाठी आलो तर तेवढंच करावं. ते थांबलं माझ्याकडं असं वाकडं बघितलं. ते मला गुलाब काटे बिना नाही होता. अरे मी म्हणलं सुजला ना तू, यायला तरी पॉझिटिव्ह आहे. हे प्रेम आहे हे. बरं, सैराटचं प्रेम असू नाही तर आपलं कुटुंबातलं प्रेम असू, प्रेमच. शब्द मॅटर करत नाहीत. लहान मूल असं उन्हात खेळायला लागलं की आई तिकडून जोरात इकडं मर ना. कुठं मर? जरी शब्द प्रयोग मर असला तरी खरंच मर आहे का? हा काय प्रेम आहे. आणि तेच जर शेजाऱ्यांनी म्हटलं तर, त्याच्या दारात पोरं खेळाले ते म्हणले तिकडं मरा, ते पोरं म्हणले थांबा तुम्ही घरात जा. असे ते आई वडिलांचं प्रेम, बहिणीचं भावावरचं, भावाचं बहिणीवरचं प्रेम, आईचं मुलीवरचं प्रेम, हे पण प्रेम असंच. ही ह्या प्रेमाचीच ताकद आहे. आईचं आणि मुलीचं म्हणजे मुलगी आणि आई आतापर्यंत दोघीचे कोणीही भांडणं लावू शकलं नाही. खरंय, शक्यच नाही. क्रिया समान आहे बघा. आईच्या समोर क्रिया समान झाली. स्वतःच्या मुलीनं जर एखादी कृती केली किंवा जर चुकलं किंवा पाणी सांडलं तर आई म्हणते चुकून सांडलं असेल. नाही कळत? आणि ते तिच्या सुनेकडून सांडलं तर म्हातारी म्हणते मुद्दाम सांडलं असेल.
थिंकिंगचा विषय चालू आहे आपल्या. जिथं प्रेम आहे तिथं पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मक विचार आहेत. जिथं द्वेष आहे तिथं नकारात्मक विचार आहेत. आणि तिसरं होप्स. हम होंगे कामयाब. कधी? एक दिन. ते फक्त 15 ऑगस्टलाच वाजणार. हम होंगे कामयाब. कब? एक दिन. अख्खी दुनिया, अख्खं जग हे आशेवर जगायले. तुकाराम महाराज म्हणले, बाबा सर्व सुखाची आशा जन्म गेला. मला सुख मिळल 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 म्हणून गुडघे गेले, डोळे गेले, कान गेले. असंच आहे ना. होप्स. आपण सगळेजण उद्याचं प्लॅनिंग करतो ना, जसं की आम्हाला माहितीच आहे की आम्ही उद्या मरणारच नाही, ही आशा आहे. एक ना एक दिवस मैं मेरी जिंदगी मेरे चॉइस के अनुसार जीने वाला हूं, ही उम्मीद आहे, ही आशा आहे. म्हणून आपण हा फॉर्म काढला की तो भरतोय, तिकडून निघाला की ही जागा निघाल्या की इकडं फॉर्म, इकडं ट्युशन, इकडं क्लास. कशासाठी हे सगळं? एक ना एक दिवस मी मोठा होईल, मी यशस्वी होईल. स्पर्धा परीक्षाचे अभ्यास करण्यासाठी जेवढे विद्यार्थी शहरात आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघा, या वर्षी तरी माझा रिझल्ट येईल. जसा रिझल्ट आला, बघितलं माझं नाव नाही दिसलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून सकारात्मक विचार करून अजून परत, आता पुढच्या वर्षी एकदा येईल. दुनिया उम्मीद पर कायम. मग जिथं आशा आहे तिथं विचार पॉझिटिव्ह, जिथं प्रेम आहे तिथं विचार पॉझिटिव्ह, आणि जिथं विश्वास आहे तिथं पॉझिटिव्ह. जर सुरुवातीपासून आमच्या मनामध्ये इंग्रजीविषयी जर विश्वास असता तर इंग्रजीच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह राहिलो असतो. इंग्रजीच्या बाबतीत जर आम्हाला प्रेम वाटलं असतं, आपला विषय वाटला असता, ते आपला वाटला नाही म्हणून कंपल्सरी म्हणून आमच्या बोकांडी टाकलात. इट वॉज कंपल्सरी. कंपल्सरी कसं आवडत? प्रेम नाही, परीक्षेविषयी प्रेम नाही. बरं, जो विषय आवडत नाही त्या विषयाचं मास्तर बी आवडत नाही आम्हाला. खरं आहे सांग. आता याच्यासोबत माझे भांडणं झाले. व्हॉट इज युअर नेम? हां, गणेश. आणि युअर्स? जय. जयतन. जयतन. आता ह्यालाच बोलत नाही मी, पण या दोघांचं पटतंय म्हणून याला बोलत नाही. यानं काहीच केलं नाही माझं. खरं आहे का? तुम्ही तुमच्यासोबत असं नाही घडत ना? अरे घडतंय का नाही? पण तुम्ही असं कसं ऐकता बरं? मी जसं युगांडामध्ये वगैरे, हां का मी इस्रायलला राहिला आहे का? तुम्ही आत्ता जपानहून आले? आपलेच उदाहरणं देऊ लागलो ना मी. याचा माझा काहीही दोष नाही, याची माझी भांडणं आहेत. पण हे दोघं क्लोज फ्रेंड आहेत म्हणून याला बोलत नाही. शत्रूचा मित्र सुद्धा शत्रूच. तसं जो विषय मला आवडत नाही त्या विषयाचे आम्हाला आतापर्यंत गुरुजी सुद्धा आवडत नव्हते. जो विषय आवडतो त्याचे शिक्षक आम्हाला आवडत होते. म्हणून आम्हाला इंग्रजी अवघड आहे असं वाटलं. चला विषय क्लोज. आता इथपर्यंत आलो आम्ही, कळालं ना? म्हणजे नेमकं आम्हाला का येत नाही आणि का येणार आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागलो मी. जसे विचार तसे आचार, जशी थिंकिंग तशी ऍक्शन. एक ऍक्शन परत 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 घेतली की ती झाली सवय. रोज चहा प्याला की वाटायला लागलं चहाच प्याव.
आता चहाची काय लागली? रोज आंघोळ केली की वाटतं आंघोळच करावं. आता आंघोळीची काय सवय. काही लोक बिनआंघोळीची चहा सुद्धा घेत नाहीत आणि काही 4-4 दिवस आंघोळ करत नाहीत. त्यांना काही वाटत नाही, काही टेन्शन नाही. सवयीचा भाग आहे. काही माणसं रोज पेपर वाचतात. हे काय आहे? एक क्रिया वारंवार केली की त्याची सवय लागते. का नाही लागत? परत परत चहा प्या, चहा पिण्याची सवय लागणार. जी लोक परत परत दारू पिले त्यांना दारू प्यायची सवय लागली. परत परत सिगारेट ओढायला लागले त्यांना सिगारेट ओढायची सवय लागली. परत परत भांडणं करायला लागले भांडणच करायची सवय लागली. जे परत परत अभ्यास करायला लागले त्यांना अभ्यासाची सवय लागली. जे परत परत मेहनत करायला त्यांना मेहनतीची सवय लागली. जे परत परत पैसे कमवायला लागले त्यांना पैसे 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 कमवत कमवत त्यांना पैसेच कमवायची सवय लागली. ज्यांना फक्त दुसऱ्याचे घेऊन खर्चायची सवय लागली. ह्या सवयी आहेत. आणि एक कृती वारंवार केली की ती आमची हॅबिट झाली. जे आमचं हॅबिट ते आमचं कॅरेक्टर, जे आमचं कॅरेक्टर तेच आमची पर्सनॅलिटी, आणि जे आमची पर्सनॅलिटी ते आमचं फ्युचर. आजची पर्सनॅलिटी आमची हे उद्याचं भवितव्य आहे. तुम्ही आज चांगले आहात तर तुमचं भवितव्य चांगलं आहे. तुम्ही आज जर चांगले नाही तर तुमचं भवितव्य चांगलं नाही. दॅट्स ऑल. आता आम्हा सगळ्यांना आमचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे का नाही? बरं करू मग. आमचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर त्यानं कशावर काम करायचं आहे? पर्सनॅलिटीवर. पर्सनॅलिटीवर काम करायचं आहे. पर्सनॅलिटीवर काम करणे म्हणजे कायम करणे काय? आमचे कॅरेक्टरवर काम करणे. कॅरेक्टर म्हणजे काय? तर आमच्या असलेल्या सवयी. सवयी कशा जाणार आहेत? तर ॲक्शन्स. आणि ॲक्शन कुठून येतात? थॉट्स. आणि थॉट कुठे आहेत? अनुभव. किती मोठी चैन आहे. मग आता इथंच जे अनुभव आहेत हे निगेटिव्ह जरी असले तरी आता त्याला आम्हाला उद्यापासून पॉझिटिव्ह करायचं आहे. करायचं का पॉझिटिव्ह? मग कसं करणार? एका क्रियेनंतर जर अपयश आलं तर परत दुसऱ्यांदा ती क्रिया करताना आपण निगेटिव्ह विचार करू नये. एखादा बिझनेस तुमचा सुरू केलेला फेल गेला म्हणजे प्रत्येकच बिझनेस फेल जाईल असं नाही. पण माणसं काय करतात? पहिला फेल गेला की दुसऱ्यांदा बिझनेस हातच नको बाबा, एकदा केलता. एक जणांनी लग्न केलं, दुसऱ्याच महिन्यात कोर्टात भांडणं. पार हांडेन वाट्यान भांडेन सगळं वाटून कळशीनच हाणला नवरदेव. भांडणच. ते सगळं सामान ते सट्ट वापस घेऊन गेले टेम्पो नवीन करून. आता ह्याचं काय स्वप्न रंगवलं होतं ना, मी कसा कसा संसार करील, आणि तिथं डायरेक्ट जज साहेब. आता लग्नाच्या बाबतीत याचा विचार कसा राहिला? निगेटिव्ह ना. आता हे दुसऱ्याच्या लग्नाला बी जायना गेलं, पत्रिका आली तरी फडायला लागले. एवढं निगेटिव्ह. मग लोक म्हणले दुसरं करायचं का? बाप भाऊ, पहिल्यात लपड्यात 2 एकर गेली, आता कशाला अडकिता? प्रसंग कोणताही असो, विचार करण्याची प्रवृत्ती तीच आहे ना. दॅट्स ऑल. त्यामुळं तो त्याच्या लग्नाविषयी निगेटिव्ह आहे, तो एक दुसरा त्याच्या बिझनेस विषयी निगेटिव्ह आहे, आणि आम्ही इंग्रजीत निगेटिव्ह आहे. तसं आम्ही बाकीच्या भरपूर गोष्टीमध्ये निगेटिव्ह आहे, पण क्लास इंग्लिशचा आहे म्हणून इंग्लिश पुरतं घेतो. बाकी जर दुसरा विषय असेल तर त्या विषयापुरतं घेऊयात आपण. इज इट क्लिअर?